नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी श्रेयश कवडे तुमचं कवडे क्लासेस अकॅडमी या युट्यूब चॅनलवरून सहर्ष स्वागत करतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अल्जेब्रा मधील सहावा धडा स्टॅटिस्टिक्सचा आज बघतोय आपण तिसरं लेक्चर. या तिसऱ्या लेक्चर मध्ये आपण काय बघणार आहे? मोड बघणार आहे. मोड काय असतो त्याचा एक फॉर्म्युला दिलेला आहे आणि त्याच्यावरच जो आहे एक्सरसाइज 6.3 बघणार. ओके, मग डायरेक्ट बघायला सुरुवात करू. याच्या अगोदरच्या इयत्तेमध्ये म्हणजे आपण 9वी मध्ये काय काय बघितलं बघा तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा आपण एक रिव्हिजन करून देतो की कशा प्रकारे तुम्ही शोधू शकता. सर्वात पहिल्यांदा आपण बघितलं मीन, त्यानंतर येतं मीडियन, त्यानंतर येतं मोड. इथं आपण 8वी मध्ये बघितले, 9वी मध्ये बघितले, 10वी बघितले. तिन्ही घेतल्यामध्ये स्टॅटिस्टिक्स हा फिक्स मध्ये येतोच. तर मीन म्हणजे काय? सरासरी. नॉर्मल म्हणजे सरासरी. 5 संख्या दिल्यात, मग 5 संख्यांची सरासरी काय? सगळ्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. तिथंच आपण घेतो तो समेशन ऑफ FIXI भागिले समेशन ऑफ काय येणार आहे किंवा एन यायचं. काय यायचं? एन टोटल नंबर ऑफ एकूण संख्या. एकूण संख्येची बेरीज भागिले एकूण संख्या हे काय आपलं मीन. मग 5 संख्यांची सरासरी काय करणार आपण? 5 संख्यांची बेरीज भागिले 5, एकूण संख्या 5 आहे. एवढंच होतं. आता मीडियन मध्ये काय? मीडियन मध्ये काय की सगळ्या संख्या चढत्या क्रमाने मांडायची. आपण 9वी मध्ये बघितले काय नाव समजा 7, 6, 6, 8, 9, 10, 18, 20, 100 समजा असं जर आपला हा चढता क्रम. मग चढता क्रम असेल त्याच्यात संख्या किती? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. 9 संख्या आहे. मधली संख्या काय आहे? 9 संख्या. 9 अधिक 1 10 भागिले 2 5. पाचवी संख्या 1, 2, 3, 4, 5 येणार आपली मीडियन. इकडे 4 संख्या, इकडे 4 संख्या. हे काय आहे? मीडियन. मोड मध्ये काय येतं? ह्याचं जर समजा मोड काढायचं असेल कसं काढतो आपण? त्याच्यामध्ये जी संख्या मॅक्सिमम वेळा रिपीट झाली ती काय येणार आहे? मोड येणार. याच्यामध्ये रिपीटेड काय झालं? 6 रिपीट झालं. अजून काय आहे? नाही. बस 6 काय आला आपला? मोड आला. बस तेवढंच. मग ठरवणार कसं? जसं की आपण टेबल मध्ये बघतो, जेव्हा जिथे क्वांटिटी खूप मोठी असते, जेव्हा आपल्याकडे 10-12 क्वांटिटी असते म्हणजे बारका डाटा झाला तिथे आपण हे वापरू शकतो. जेव्हा आपल्याकडे मोठी क्वांटिटी येते, जो टेबल आपण कधी आखतो जेव्हा आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात क्वांटिटी येते, मग तिथे फॉर्म्युलेज वगैरे येतात. मग तिथे कसं करायचं सांगतो. तिथं पहिल्यांदा बघा, जेव्हा आपण टेबल काढतो तेव्हा तिथं असतो, जेव्हा आपण मीडियन बघतो तेव्हा होतो तिथं मीडियम क्लास. इथं मोड बघतोय म्हणजे तिथं असणार आहे मोड क्लास असणार. मीडियम क्लास मध्ये कसं बघणार आपण? तिथं बघत होतो एकूण संख्या किती आहे n/2 करत होतो. आपल्या समजा संख्या जर समजा 10 आला असेल तर 10 किंवा 10 पेक्षा मोठं पाहिजे. आपण काय घेतो? 10 पेक्षा मोठं 18 घेतो. 18 तो काय होता आपला मीडियम क्लास. आणि त्याच्या अगोदरचा क्लास आणि नंतरचा क्लास आपण काय बघत होतो की जो आपण क्लास सेट केला त्यामध्ये आपण फ्रिक्वेन्सी घेणार, लोअर लिमिट घेणार, त्यातून एच घेणार, त्या सगळ्या गोष्टी पाहिजे. आता मोड मध्ये काय करणार? जी संख्या मॅक्सिमम वेळा रिपीट झाली म्हणजे ज्याची फ्रिक्वेन्सी सर्वात मॅक्सिमम असणार आहे त्याला आपण काय म्हणणार? मोड घेणार, मोड क्लास घेणार. आलं हे लक्षात? एक्झाम्पल थ्रू बघून घेऊ. सर्वात पहिला फॉर्म्युला लागणार आहे. फॉर्म्युला काय येणार आहे? मोड इज इक्वल टू n प्लस कंसामध्ये काय येणार आहे? F1 मायनस F0 कंस पूर्ण छेदामध्ये 2F1 मायनस F0 मायनस F2 इंटू H. इथं F0 किंवा F0 आता ते डिपेंड करतं कोण तुम्हाला शिकवते, कोण काय सांगते. F0 पण म्हणतात, F0 पण म्हणतात, शक्यतो F0 पण म्हणते. काय हरकत 0, 1, 2 याच्यामध्ये म्हणते किंवा बऱ्याच वेळा F0 सुद्धा म्हणतात. जेव्हा तुम्ही 11वी मध्ये जाणार तेव्हा वेळ असते. याला व्हेलॉसिटी म्हणतात, याला V0 म्हणतात. ठीक. मग इथं थोडक्यात माहिती काय दिली? L म्हणजे काय? लोअर क्लास लिमिट ऑफ मोडल क्लास. आपण मोड काढतो म्हटलं तिथं काय येणार आहे? मोडल क्लास. मोडल क्लास येणार आहे. फ्रिक्वेन्सी ऑफ द मोडल क्लास म्हणजे जो आपण क्लास निवडला त्याची फ्रिक्वेन्सी काय असणार आहे? F1. इथं काय सांगितलं? फ्रिक्वेन्सी ऑफ द प्रेसिडिंग येणार. F0 म्हणजे काय येणार आहे? प्रेसिडिंग आपण मी अगोदर सांगितलं प्रेडिसेसर, अँसेस्टर. प्रेडिसेसर म्हणजे काय होतं? पूर्वज. सक्सेसर म्हणजे काय होतो? वंशज. म्हणजे हा काय येणार आहे? प्रेडिसेसर म्हणजे काय? अगोदरचा. तो काय येणार? F0. आणि जो F2 आहे तो काय येणार आहे? सक्सिडिंग म्हणजे सक्सेसर म्हणजे पुढचा. त्याची फ्रिक्वेन्सी येणार आहे. आणि H क्लास इज द वन ऑफ द मॉडेल क्लास. म्हणजे जो मॉडेल क्लास आहे त्याच्यात मध्ये जी फ्रिक्वेन्सी आहे किंवा जो क्लास आहे त्यातला फरक काय आहे तो एक्झाम्पल तुला लगेच समजून घेऊ. हा मोड खूप सोपा आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला टेबल सुद्धा काढायची गरज नाही.
जर कंटिन्यू क्लास असेल तर. जर कंटिन्यू क्लास नसेल तर तुम्हाला फक्त काय करावं लागेल, तिथं बोर्ड तुम्हाला एक टेबल असा काढावा लागेल. स्टार्ट करू लागेल. पहिले एक्झाम्पल काय दिले आपल्याला, प्रॅक्टिस सेट 6.3 याच्यामध्ये the following table shows the information regarding the milk collected from farmers on a milk collection center and the content of fat in the milk measured by a lactometer. Find the mode of the fat content. म्हणजे याच्यामध्ये काय असणार आहे की आपल्याला मोड काढायचा आहे. मोड विचारलाय, याच्यामध्ये काय सांगितलंय, कंटेंट ऑफ फॅट. लॅक्टोमीटर असतो ज्याच्यामधून काय केलं जातं की दुधामधील फॅटची टक्केवारी काढतो. बरं, मिल्क कलेक्टेड इन लिटर म्हणजे बऱ्याच दूधवाल्यांकडून त्यांनी दूध कलेक्ट केलं. 2 ते 3% फॅट असणार आहे, 30 लिटर आहे. 3 ते 4% फॅटचं 70 आहे. 4 ते 5% जे फॅट आहे त्याचं काय 80 लिटर आहे. 5 ते 6%चं 60, 6 ते 7 वाला 20. प्रत्येक वेगवेगळं गाय असेल, म्हैस असेल, प्रत्येक ह्याच्यामध्ये किंवा प्रत्येक प्रकारची जी गाय असते त्याच्यामधून काय जे येणारं दूध आहे त्याचं जे पर्सेंटेज असतं ते वेगवेगळं असतं. इथून बघून घे. सर्वात पहिल्यांदा सर्वात जास्त वेळा फ्रिक्वेन्सी, जास्त फ्रिक्वेन्सी असणार, सर्वात जास्त वेळा रिपीट झालेलं कुठलं आहे, हे आहे 80. 80चं काय येणार आहे आपलं, म्हणजे एक प्रकारे हाच आपला मोड येणार आहे. म्हणजे इथं 4 ते 5. ओके, म्हणजे इथं आपण नेहमी काय घेतो, एल घेतो. एल म्हणजे लोअर फ्रिक्वेन्सी म्हणजे 4. म्हणजे इथं जेव्हा आपल्याला 4 ते 5 देणार, मग घ्यायचं काय, 4 घ्यायचं का 5 घ्यायचं का 4.5 घ्यायचं, हे आपल्याला लक्षात येत नाही ना. चढत्या क्रमाने मांडणं आपल्याला शक्य नाही. मग इथं पॉइंट मध्ये कसं येणार ते समजून जायचं. तुमचं उत्तर काय आलं पाहिजे, जे जास्तीत जास्त रिपीट झाले त्याच्यात 4 आहे, 4च्या पेक्षा पुढं आणि 5 पेक्षा लहान मध्ये, म्हणजे 4.5च्या आसपास काहीतरी येणार. कसं काढणार बघा, इथं जे सर्वात जास्त रिपीट झाले ते काय येणार आपलं F1, त्याच्या अगोदरचं F0, 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 1, 2. ओके, सगळी व्हॅल्यू भेटली. तर एल काय येणार इथं, याच्यातले लोअर लिमिट 4 आणि एच काय, यातला फरक 5 वजा 4 किती येणार आहे 1 झालं. एवढीच व्हॅल्यू पाहिजे आपल्याला. आणि यात सगळ्या गोष्टी काय करायच्या, फॉर्म्युल्यामध्ये पुट करायच्या. मोड इज इक्वल टू एल प्लस F1 मायनस F0, 2 F1 मायनस F0 मायनस F2 इंटू एच. ओके, एल इज इक्वल टू एल काय आला आपला 4 अधिक कंसामध्ये F1 काय आपल्या इथं 80 वजा 70, 2 F1 काय 80 ची दुप्पट, 8 दुने 16 म्हणजे 80 दुने 160 वजा काय झालं F0 काय 70 वजा 60 गुणिले एच काय येणार आपल्या इथं 1, एच काय येणार आहे 1. हे सोडवायचं. इथं काय लिहिणार आपण 4 अधिक 80 तून 70 गेले 10, 60 आणि 70, 60 अधिक 70 130, 160 मधून 130 गेले, राहिले किती 30 गुणिले 1 म्हणजे आहे तो, म्हणजे 103 म्हणजे काय असतं 4 अधिक 0.33. हे रिकरिंग मध्ये म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे 4.33. काय येणार आहे 4.33% ऑफ फॅट कंटेंट. आपल्याला काय फाइंड द मोड ऑफ फॅट कंटेंट, म्हणजे इथं मोड काय ना 4.33%. हेच आन्सर मध्ये एका वाक्यात लिहिणार आपण आन्सर. ठीक, इथं लिहिणार हे आहे here we get the percentage किंवा here we get the modes of fat content as 4.33%. ओके, आपल्याला काय करणार मोड ऑफ फॅट कंटेंट, तर मोड लिहायचं आणि फॅट कंटेंटला अंडरलाईन करायचे. या 3 गोष्टींना अंडरलाईन करून उत्तर उभा करतो. ठीक आहे, अशा प्रकारे लिहिलं गरजेचं, तुम्हाला नक्कीच फुल मार्क्स भेटून जातील. नेक्स्ट पहिलं बघितलं आपण क्वेश्चन, लगेच दुसरा क्वेश्चन बघून घेऊ. इझी आहे. दुसरा क्वेश्चन काय दिला आपल्याला की तर इलेक्ट्रिसिटी यूज बाय सम फॅमिलीज इज शोन इन द फॉलोइंग टेबल. की या टेबल मध्ये काही फॅमिलीजनं इलेक्ट्रिसिटी यूज केली. प्रत्येक घराची इलेक्ट्रिसिटी वेगळी असते. आता ज्यांचं बारकं घर असतं त्यांची जो यूज आहे तो कमी असतो. सर्वात कमी यूज करत असणार बॅचलर, जे मुलं भाड्याने जातात, जे कॉलेजला असतात, ते रूमवर किती वेळ असतात, खूप कमी वेळ, ऑल टाइम ते बाहेर येत असतात.
मग ते रात्री अभ्यास करत असतील तर लाईट वापरणार, रविवारचे वगैरे यूज करतात. सर्वात जास्त कुणा ज्याचं मोठं घर आहे, जिथं बंगलो आहे, त्यामध्ये टीव्ही चालू आहे, फ्रीज चालू आहे, फॅन चालू आहे ऑल टाइम, एसी वगैरे चालू आहे, त्यांचं कसं लाईट बिल जास्त येतं. जेवढं बारकं करतं तेवढं कमी लाईट बिल, जेवढं जास्त मोठं करतं तर जास्त लाईट बिल. मग इथं वेगवेगळे युनिट मध्ये दिले. काय सांगितलं मला? यूज ऑफ इलेक्ट्रिसिटी युनिट मध्ये. फाइंड द मोड फॉर द यूज ऑफ इलेक्ट्रिसिटी. यूज ऑफ इलेक्ट्रिसिटीचं काय करायचं आपल्याला? मोड काढायचं. मग युनिट 0 to 20 एवढं 20 युनिट 0 पासून ते 20 पर्यंत जे युनिट वापरतात असे 13 फॅमिलीज आहेत. मग हे बाकीचं वाढत गेलं. मग आपल्याला काय सांगितलं? मॅक्सिमम आपल्याला काय पाहिजे? मोड काढायचे. म्हणजे काय सर्वात जास्त वेळा रिपीट झाले कुठले? ते 100. म्हणजे हे आपलं काय येणार? F1 त्याच्या अगोदरचं F0 F2. जे मॅक्सिमम वाला झाले ते F1. ठीक आहे. इकडे F0 किंवा F0. मग इथं त्याचं L काय येणार? लोअर क्लास लिमिट. हा झाला आपला मॉडेल क्लास. मोड काढतोय म्हणून मॉडेल क्लास आला. मॉडेल क्लास काय ना 60 ते 80. त्यातले N म्हणजे काय ना? लोअर लिमिट. लोअर म्हणजे बारकं काय येणार आहे? 60. त्याच्यानंतर H काय येणार? त्यातला फरक 80 वजा 60. 80 + 60 दिले 20. ठीक आहे. आज महत्वाचं बघायचं सगळे जे क्लास आहेत ते कंटिन्युअस आहेत. काय 0 to 20 20 ते 40 40 ते 60 87 80 ते 100 100 ते 100 सगळे जे क्लास आहेत ते कंटिन्युअस आहेत. म्हणजे इथं काय होणार आहे? आपल्याला काय वेगळा टेबल काढायची गरज नाही. त्याच्यातून काम होऊन जाईल. मग फॉर्म्युलामध्ये आपण टाकणार मोड इज इक्वल टू N प्लस F1 मायनस F0 छेदामध्ये 2 F1 - F0 - F2 इंटू H. या सगळ्या व्हॅल्यू काय करणार? त्याच्यामध्ये पुट करणार. मोड इज इक्वल टू L किती आला आपला? 60 अधिक F1 काय आपला? 100 100 वजा F0 किती? 70 भागिले 2 F1 म्हणजे 200 वजा F0 काय? 70 आणि 80. 70 वजा 80 गुणिले H किती आला आपल्या इथं? 20. इथे 60 आले. 100 मधून 70 गेले, राहिले किती? 30 भागिले काय झालं? 7 अधिक 8 7 2 14 1 15 150. 200 वजा 150 किती राहणार? 50. ओके. एका शून्याला 1 शून्य 5 1 5 5 20 3 तिला 3 12 किती आलं? 60 अधिक 12 किती आलं? 72. बेरीज किती आली? 72. म्हणजे आपला मोड काय आला? 72. 72 काय? 72 काय येणार आहे आपलं? युनिट. आणि आपण काय काढतोय? युनिटचं काढतोय. मोड ऑफ इलेक्ट्रिसिटी. म्हणजे काय झालंय? इलेक्ट्रिसिटी कशात यूज केले? मोजले जाते युनिट मध्ये. मग इथं आपण लिहिणार आन्सर here we get the mode of here we get the mode of use of electricity as 72 units. किती झाले? 72 युनिट. म्हणजे मोड काय आहे? तर 72 युनिट सगळेजण वापरतात. तुम्ही काय सांगितलं? 60 आणि 70 यांच्या दरम्यान 60 घ्यायचं का 70 घ्यायचं? नाही. इथे काय ना, जर समजा ह्याचा हा टेबल जो बनवला जातो तो कसा केला? खूप लार्ज डाटा असतो. याच्यामध्ये काय केलं जातं की 60 ते 80च्या दरम्यान किती आहे? आपण अगोदर स्टार्टिंगला माहिती आहे स्टॅटिस्टिक्स काय यूज केलं जातं जेव्हा तुम्हाला खूप लार्ज डाटा एक ठराविक छोट्या ह्याच्यामध्ये तुम्हाला दाखवायचं असतं तेव्हा आपण स्टॅटिस्टिक्स वापरतो. मग 60 घ्यायचं त्याच्यामधलं 70 घ्यायचं का 100 घ्यायचं किंवा 80 घ्यायचं? काय करायचं? 60 ते 80 मध्ये काय 60 घ्यायचं 80 घ्यायचं का 70 घ्यायचं हे आपल्या लक्षात येत नाही. हा फॉर्म्युला वापरले आपल्या लक्षात येतं की याचा जो मोड आहे तो काय येणार आहे? 72 आहे. मी अगोदर सांगितलं मोड काय येणार आहे? जो आपला मॉडेल क्लास आहे याचा जो मीन असतो त्याच्यामधलं 60 आणि 80 याच्यामधलं 70च्या आसपास असतो. नेहमी त्याच्या आसपासच असणार आहे. थोडं पुढे मागं असू शकतं. ठीक आहे. हे डिपेंड कशावर करतं? याच्यावर. एच जर 1 असेल तर काय होणार आहे? तो कमी जातो म्हणजे 7.5 जो 70 आहे 70 पेक्षा खाली जाणार. जास्त असेल तर थोडंसं पुढे मागे जातो. बस तेवढंच. ओके. दुसरं झालं. तिसरं एक्झाम्पल काय दिलं आपल्याला?
Group frequency distribution of supply of milk to hotels and number of hotels is given in the following table. Find the mode of supply of milk. म्हणजे की प्रत्येक हॉटेलमध्ये कसं दुधाचा वापर असतो, चहा कॉफी वगैरे वेगवेगळे प्रोडक्ट्स वगैरे काय बनवत असतील, काही गोष्टी जसं मिल्कशेक वगैरे असेल, कोल्ड कॉफीज वगैरे असतील, त्यामध्ये कसं दुधाची सप्लाय लागते, दूध लागतं त्यांना. मग मोठमोठ्या हॉटेल्समध्ये वेगळी डिमांड असते. एखादं कुठला कॅफे असेल तर त्याला जादा लागणार आहे दूध, आणि ते मिल्क प्रोडक्ट सर्वात जास्त यूज केले जातात. कोल्ड कॉफीज असते, चहा कॉफी वगैरे भरपूर दुधाचे मटेरियल्स जास्त यूज केले जातात. मग आपल्याला काय सांगितलं, जे मिल्क आहे की दुधाची क्वांटिटी किती आहे, तर नंबर ऑफ हॉटेल्स 1 ते 3 लिटर, दुसऱ्याला तर 1 ते 3 लिटर्स लागते दूध, असे किती 7 आहेत. मग 3 ते 5, 5 ते 7, 7 ते 9, 9 ते 11, 11 ते 13 याच्यामध्ये वेगवेगळी क्वांटिटी दिली की एवढे लिटर दूध लागणारे असे किती हॉटेल्स आहेत. आणि ते मेनली आपण काय बघितलं, प्रत्येकाची जी फ्रिक्वेन्सी आहे ती आपण बघितली की वेगवेगळी आहे, वाढत जाते. मॅक्सिमम फ्रिक्वेन्सी काय आहे यातली, सर्वात मॅक्सिमम फ्रिक्वेन्सी 35. हे आपलं काय येणार आहे, F1 याच्या अगोदर F0, 0, 1 आणि 2, 0, F0, F1, F2 अशा प्रकारे येणार. मग जे F आणि मेन यातली जी टेबल आहे, जो आपला क्लास आहे तो कंटिन्यू आहे तर आहे. 1, 3, 3, 5, 5, 7, 7, 9, 9, 11, 11 सगळे काय जे क्लास आहेत ते कंटिन्युअस आहेत, आपण सोडवू शकतो. इथे काय टेबल आखायची गरज नाही. इथून काय बघणार, जो F1 घेतला तो झाला आपला मॉडेल क्लास. यातील जो लोअर लिमिट आहे 9, हे काय झाले आपलं L ची व्हॅल्यू. लोअर लिमिट ऑफ मॉडेल क्लास हे काय झाले 9. त्याच्यानंतर H काय असतो, मॉडेल क्लास मधील फरक, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट, म्हणजे 11 वजा 9, 9, 2, 11. याची व्हॅल्यू किती आली आपली 2. ही जी सगळी व्हॅल्यू भेटली ती आपण काय करणार, मोडच्या फॉर्म्युल्यामध्ये. मोड इज इक्वल टू L काय आला आपला 9, L अधिक F1 मायनस F0. F1 काय आला आपल्या इथं 35 वजा F0 20, नंतर 2 F0, 35 2 70 वजा F0 किती आला 20 वजा 8 गुणिले H किती आला आपला 2. इथं हे सॉल्व करायचं. 9 अधिक 35 मधून 20 गेले किती राहणार आहे, 3 2 गेले 1, 15. इथं आपण 15 गुणिले 2 हे छेदामध्ये 20 अधिक 18 काय येणार आहे 38. 70 वजा 38 किती राहणार, 10 8 गेले 2, 7 4 गेले किती राहतील 3, किती राहिले 32. छेदामध्ये 32 भाग जाईल का, कशाने भागलो, 16 दुने 32 राहिले किती 15/16, 15/16. मग याची जी व्हॅल्यू आहे ती किती येईल 0.12 लागला शून्याचा 150, 16 9 44 144 राहिले 60, 60 वर 0, 16 त्रिक 48 बरोबर, 48 राहिले 12. बस एवढंच 0.93 तोंडी भाग आला पाहिजे आता. मग ह्याची व्हॅल्यू किती आहे 0.93. ठीक आहे, किंवा अजून एक पॉईंट द्यायचं काय, 16 12 म्हणजे जवळजवळ किती आहे 0.9394 लिहिले तरी चालेल. याची व्हॅल्यू 0.94, 9 अधिक 0.94 आन्सर किती आला आपलं 9.94. किती आलं 9.94. तर हे सगळं कशामध्ये येणार आहे, हे सगळं येणार आहे लिटर मध्ये, कारण आपण सप्लाय काय करतोय मिल्क सप्लाय करतोय. कशामध्ये सप्लाय केलं जातं लिटर मध्ये, हे काय येणार आहे लिटर. इथं आपण येणार आन्सर here we get काय करतो आपण मोड ऑफ सप्लाय ऑफ मिल्क, जे मोड ऑफ सप्लाय ऑफ मिल्क की जे आपण मिल्क सप्लाय करतो त्याचा मोड काढतो. here we get the mode of supply of milk.
ॲज 9.94 मीटर. ठीक आहे, मोड ऑफ सप्लाय ऑफ मिल्क. ठीक आहे, अशा प्रकारे लिहा, तुम्हाला नक्की चांगले मार्क मिळतील. त्यानंतर या एक्सरसाइज मधील फायनल, कारण यात 4च एक्झाम्पल आहेत, 4 एक्झाम्पल इझिली होऊन जातात. तिथं काय इथं टेबल काढायला लागेल का, कारण इथं जो आपले जे हे आहे क्लास आहे तो कंटिन्यू होते. पहिले क्वेश्चन वाचायचं, द फॉलोइंग फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल गिव्स द एजेस ऑफ 200 पेशंट्स. एकूण 200 पेशंट्स आहेत, त्यांचे वय आपल्याला दाखवले आहे. पेशंट्स ट्रीटेड इन हॉस्पिटल इन अ वीक. एका आठवड्यामध्ये जेवढे पण पेशंट्स आले 200 पेशंटचा त्यांनी डाटा हे एकत्र करून घेतलेला. फाइंड द मोड ऑफ एजेस ऑफ द पेशंट्स. म्हणजे आपल्याला काय एजेस मध्ये उत्तर याचं काय येणार, एजेस मध्ये येणार. मोड ऑफ एजेस म्हणजे 200 जे पेशंट आले त्यापैकी कसे आहेत पेशंट्स, किती जण कुठल्या वयाचे जे पेशंट आहेत ते सर्वात जास्त आहेत ते आपल्याला विचारतात. मग एज काय आहे, पहिल्यांदा लेस दॅन 5 म्हणजे काय असणार आहे, इथे लिहू आपण आहे तसं लेस दॅन 5. त्यानंतर 5 to 9, नंतर 10 ते 14, 15 ते 19, नंतर 20 ते 24, 20 ते 24, 25 ते 29. आपण आता मध्ये बघितले, जेव्हा आपल्याला कंटिन्यू क्लास करायचा असतो तेव्हा काय करतो, इकडच्या मध्ये अर्धा वाढवतो, इकडच्यात अर्धा कमी करतो. इथं काय करणार आहे 0 to, याच्यात काय करणार आहे, इथं अर्धा कमी करणार, म्हणजे इथं 4.5. इथं वरचा खालचा मॅच झाला पाहिजे. 4.5 ते इथं 9.5, इथं येणार आहे 9.5 ते 4.5. इथं फसायचं नाही, इथं तुम्ही 5.5 घ्यायचं आणि इथं 4.5 घ्यायचं. इथं पुढच्या वर ठरवायचं, पहिल्यांदा हे वाला लिहायचं नंतर वरचं ठरवायचं. मग इथं 9.5 ते 14.5, त्यानंतर इथं काय लिहिणार आहे 14.5 ते 19.5, त्यानंतर इकडं 19.5 ते 24.5, नंतर 24.5 ते 29.5. पॉईंट फायदा अर्ध्यानं वाढवायचं. प्रत्येकाची फ्रिक्वेन्सी काय 38, 32, 32, त्यानंतर 50, त्यानंतर 36, त्यानंतर 24 आणि 20. एवढे सगळे आहे. मग याच्यामध्ये मोडल क्लास काढायचा. मोड म्हणजे काय काय, सर्वात जास्त फ्रिक्वेन्सी. सर्वात जास्त फ्रिक्वेन्सी कुठली आहे, आपला F1, F0, 0, 1 आणि त्याला 2, 0, 1, 2 हे आपण घेणार. हा टेबल याच्यामध्ये हे पहिलं नाही घ्यायचं, आता दुसरं वाला घ्यायचं. हे येणार लोअर, इथं आपण घेणार एल काय आला आपला, तर रफ मध्ये घेऊ आपण एल इज इक्वल टू एल काय आला आपला तिथं 9.5, 9.5 बरोबर. एच काय येणार, त्यातला फरक 14.5 वजा 9.5 किती येणार आहे 5चा फरक. एच काय आला आपला 5चा. मग मोड मध्ये फॉर्म्युला टाका, फॉर्म्युल्यामध्ये सगळ्या व्हॅल्यू पुट करायच्या. मोड इज इक्वल टू एल काय आपला 9.5 अधिक कंसामध्ये काय ना F1 काय 50 मायनस F0 32, 2 F1 जो आपली F1 चे दुप्पट 100 वजा 32 वजा 36. हे 100 वजा किती करायचे आपल्याला, 100 वजा 6, 2, 8, 3, 6, 68 वजा करायचे. 10 तून 8 गेले 2, इथं 10 तून 7 गेले किती राहिले 32, शिल्लक किती राहिले 32, म्हणजे 9.5 आणि गुणिले एच, गुणिले काय करणार आपण 5, 9.5 अधिक 50 मधून 32 गेले किती राहिले 18, किती राहिले 18 गुणिले 5 भागिले छेदामध्ये किती आला आपलं 32. ठीक आहे, मग कशाने भाग जायचे 2 राहिले 2 9 18, 16 2 32, 5 9 45, 45 भागिले 16, 16 2 32. ठीक आहे, 32 राहिले किती
5तून 2 गेले डायरेक्ट 3, 4तून 3 गेले 1, यावर 0.130. 16 8 28 असे 128 राहिले 2 0, 16 एके 16, ठीक आहे, 16 एके 16 राहिले 4, 16 दुने 32. याची व्हॅल्यू काय येणार आहे 2.81. इथे लिहिणार आपलं 9.5 अधिक 2.81. हे याच्यामध्ये मिळवायचं 9.9.5 त्यामध्ये मिळवले काय भेटेल आपल्याला 8 आणि 5 13. ओके, 13 आता 9 1 10 2 12, 12.31. आपण इथे किती 12.31. ठीक आहे, 12.31 काय आहे आपण काय करतोय एजेस ऑफ पेशंट्स म्हणजे कशात येणार आहे इयर्स मध्ये. मूळ ठीक आहे, इथं आन्सर लिहू आपण. Here we get काय भेटेल आपल्याला here we get the modal, here we get the mode, here we get the mode of, here we get the mode of ages of the patients as किती आहे 12.31 years. त्यामुळे 12.31 म्हणजे जवळजवळ सगळेजण जवळजवळ 12.5 वर्षाचे जे पेशंट्स आहेत ते सर्वात जास्त आहेत. आणि ते 10 ते 14 वयाचे किती आहेत 50 पेशंट्स आहेत. म्हणजे खूप जण सारखे काय म्हणतात आजारी पडतात. ठीक आहे, बरेच जे पेशंट्स आहेत ते 12 ते 14 या वयाचेच येतात. ओके, आजच्यासाठी बस एवढं, आपला प्रॅक्टिस संपलेला आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर जर नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्हाला काही अडचणी असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. जर तुम्हाला कुठला एखादा घटक हवा असेल ज्याच्यावर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर तो सुद्धा तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. भेटू आपण पुढील भागामध्ये, तोपर्यंत धन्यवाद.